आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे। सकाळी 11:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावर चर्चा होण्याची शक्यता। नुकसानग्रस्तांना सरकार काय मदत करतं याकडे लक्ष असेल। जयकुमार गोरे यांनी पदाचा वापर करून नेत्यांना त्रास दिल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। नेत्यांच्या सांगण्यावरून पोलीस धमकावत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। ते न फिरता फक्त आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये राहून तिथं तुम्ही जर कुडकुडीचं राजकारण करून फक्त काही नेत्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न तुम्ही करत असला तर शेवटी तो तुमचा विषय राहिला। पण आम्ही बोलतच राहणार। वर्दीत राहून तुम्ही वेगळ्या पद्धतीने वागत आहात। घरी जाऊन रात्रीच्या वेळेस महिलांना तुम्ही त्या ठिकाणी त्रास देत आहात। ते सुद्धा काही नेत्यांच्या घरी जाऊन तुम्ही महिलांना त्रास देता। हे जे काय झालंय नाही तर होतंय हे योग्य वाटत नाही। रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना जयकुमार गोरे यांनी सुद्धा उत्तर दिलंय। रोहित पवारांचं घराणं मोठं असलं तरी त्यांची राजकीय उंची छोटी आहे असं म्हणत जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केलाय। रोहित पवारांनी केलेले नाही, आजपर्यंत पवार कुटुंबानी आणि त्यांच्या आजोबापासून सगळ्यांनी ज्या पद्धतीची कुरघोडी करून पोलिसांचा वापर करून आजपर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली। गंभीर गुन्ह्यातील आरोपी अनवर अली खान याला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केलाय। बीडमध्ये येऊन अजित पवारांनी चांगल्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्याचे आदेश दिलेले होते। मात्र हे आदेश झुगारून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अनवर खानला पक्षामध्ये प्रवेश दिल्याचं सुद्धा चव्हाण म्हणाले। कुठल्याच पक्षामध्ये गुन्हेगारांना आश्रय मिळू नये ही आमची प्रामाणिक भावना आहे। कारण की गुन्हेगारांना राजश्रय प्राप्त होऊन ते लोकांवर हवी होऊ लागलेले आहेत। नांदेडचा राष्ट्रवादीचा कोण नेता मी त्याला ओळखत नाही, पण तुम्ही जे म्हणता ते खरं असेल आणि त्याच्यावर जर गुन्हे अशा स्वरूपाचे गुन्हे असतील ते विख्यात गुंड असेल तर मग अशा लोकांना ताबडतोब राष्ट्रवादी काँग्रेसने निष्कासित केलं पाहिजे। अजित पवारांनी या बाबतीवर निर्णय घ्यावा आणि स्थानिक नेतृत्वाची कानउघाडणी केली पाहिजे। बीडच्या परळीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा समाज बांधवांची चर्चा केली। परळीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये विकास कामांची आढावा बैठक सुरू होती आणि त्यावेळी मराठा बांधव शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी अजित पवारांच्या भेटीसाठी आले होते। भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये अण्वस्त्र वापरण्याचे कोणतेही संकेत नव्हते। तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीसाठी मध्यस्थी सुद्धा केली नाही असं स्पष्टीकरण परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिलंय। डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धबंदीसाठी मध्यस्थी केल्याचा दावा त्यांनी खोडून काढलाय। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा NIAच्या ताब्यामध्ये आहे। ज्योतीच्या टेरर कनेक्शनची चौकशी होणार आहे। पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीनं काश्मीर दौरा केल्याचं सुद्धा उघड झालं आणि त्याचबरोबर चीन पाकिस्तानच्या सीमांसंदर्भात ज्योतीला विशेष रस होता हे देखील चौकशीमधून उघड झालंय। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तब्बल 11 जणांना अटक झालेली आहे। ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर हे मोठं रॅकेट उघड झालंय। इराणनी भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवलेली आहे। तसंच ज्योती मल्होत्रा अनेक पाकिस्तान अधिकारी आणि ISI एजंट्सच्या संपर्कात असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ आणि राजौरीमधील शाळा बंद करण्यात आलेल्या होत्या। मात्र आता हा तणाव निवळल्यानंतर काही दिवसांनी जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ आणि राजौरीमधील शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्यात आणि यावेळी शाळांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानमध्ये ऑपरेशन दर्रा बोलान 2.0 हे राबवलं आणि या ऑपरेशनचा 35 मिनिटांचा थरारक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेस हायजॅकचे व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि यामध्ये 214 पाकिस्तानी सैनिक ठार झालेले आहेत। पाकिस्तान लष्करानं 33 बंडखोर मारल्याचा दावा सुद्धा केलाय। ऑपरेशन सिंदूर संदर्भात परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी बरी टीका केली। यावर देशहितासाठी पक्षपाती राजकारण बाजूला ठेवून एकसंघ राहणं आवश्यक असल्याचं सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी म्हटलं आणि यामुळे आघाडीमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय। ज्यावेळेस देश हिताचा निर्णय येतो
ज्यावेळेस देश हिताची काही गोष्टी येतात त्यावेळेस पक्ष पार्ट्या राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एक संघ राहिलं पाहिजे. शेवट सिंदूर हे ऑपरेशन कुठल्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली झालं यापेक्षा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी योग्य असा डिसिजन घेतला तर त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ज्यावेळेस अरुण डोंगरेंनी गोकुळच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याची तयारी दर्शवलेली आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून ते निर्णय सुद्धा घेतील. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अनेकांची नावं आघाडीवर आहेत. मान्सून भारताच्या सीमेजवळ येऊन ठेपलेला आहे. केरळसह तामिळनाडू राज्याला आगामी 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा सुद्धा दिलेला आहे. काल राज्यामधील बहुतांश भागामध्ये पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे संपूर्ण राज्याला ऑरेंज अलर्ट तर कोकणाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 3:13 वाजले. अवघ्या 1 तासाच्या पावसामुळे पुणे विमानतळाच्या एक्झिट गेटजवळ पाणी तुंबलं. पाणी तुंबल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आणि यामुळे पुणे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. पुण्याला पावसाने झोडपलेलं असून अवघ्या 1 तास झालेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. पुण्यातील धानोरी भागामधील इमारतीमध्ये पाणी शिरलं आणि यावेळी पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांची मोठी उढाताण झाली. पिंपरी चिंचवड शहरामधील आकुर्डी परिसरामध्ये भाजी मंडईच्या बाहेर भलं मोठं झाड रस्त्यावरच कोसळलं आणि त्यामुळे 2 नागरिक यामध्ये जखमी झालेले आहेत. वाहतुकीचा सुद्धा खोळंबा झाला आणि जखमींना रुग्णालयामध्ये सध्या दाखल करण्यात आलाय. राज्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसासह गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. 15 दिवसांमध्ये राज्यामधील सुमारे 27,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय आणि हा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये. कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो झाला आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग होतोय. पाण्याची पातळी 16 फूट 3 इंचांवर पोहोचली आहे आणि त्यामुळे बंधाऱ्यावरून सुमारे 6 इंच पाणी वाहू लागलं. सध्या तब्बल 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि हा विसर्ग थेट कर्नाटकच्या दिशेने सुरू असल्याची माहिती आहे. कोल्हापूरमध्ये विजेच्या धक्क्यानं बापलेकाचा मृत्यू झाला. आजरा तालुक्यामधील कोवाडे इथं ही घटना घडली आहे. आप्पा रामचंद्र पोवार आणि रवींद्र आप्पा पोवार अशी या बापलेकांची नावं आहेत. शेताकडे फेरफटका मारण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडलेली आहे. घरी न आल्यामुळे शोधाशोध केली असता दोघांचा मृतदेह शेतामध्ये आढळून आला. राज्यभरामध्ये अवकाळी पावसाने 27,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 13,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय तर नाशिकमध्ये 5,800 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची प्राथमिक माहिती. साताऱ्यामधील रहिमतपूर विटा या रोडवर पावसानं झाड पडल्याची घटना समोर आली. रहिमतपूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे हे झाड कोसळलं. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. रहिमतपूर पोलिसांनी वेळीच उपाययोजना केल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभारही मानले. पावसाळा सुरू होण्यास 15 दिवस शिल्लक असताना राज्यामधील 3,965 खेड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे आणि या खेड्यांची तहान भागवण्यासाठी 1,285 टँकर्स धावतात. अशा स्थितीमध्ये राज्यामधील धरणांमध्ये केवळ 28.53% पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी हे प्रमाण 25.74% होतं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 17% पाणीसाठा शिल्लक राहिलाय आणि त्यामुळे मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी तलावाच्या राखीव कोट्यामधून पाणी उचलावं लागणार आहे. यासाठी राज्य सरकारशी पत्र व्यवहार सुद्धा करण्यात येणार आहे. नांदेडमधील उमरी तालुक्यामधील सिंधी तांडा इथं गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. खंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावं लागतंय. महिला पुरुषांना खोल विहिरीमध्ये उतरून पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय. साताऱ्यामध्ये शिवसागर जलाशयाने तळ गाठला आणि त्यामुळे तापोळ्यामधील बोट व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे नागरिकांच्या उदरनिर्वाहासह रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. बोट व्यवसाय ठप्प आल्यानं पर्यटकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आणि याचाच परिणाम हॉटेल व्यवसायावर सुद्धा होतोय. कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळून आला आणि त्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त होतीये. मुंबईमध्ये कोरोनाचे सध्या 53 रुग्ण सक्रिय असून गृह विलगीकरणात आहेत.
सुदैवानं सोमवारी संपूर्ण राज्यामध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण झालेली आहे आणि या संदर्भातली माहिती शिल्पाने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत दिलेली आहे. शिल्पाने सर्वांनी मास्कचा वापर करावा असं आवाहन सुद्धा केलंय. मुंबईमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव झालेला असून 2 जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झालाय. वाहनधारकांकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल तर ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टीने प्रत्येक महानगरपालिकेने त्याच्या उद्यानं आणि मैदानांच्या खाली पार्किंगची व्यवस्था निर्माण होईल अशा पद्धतीने रचना करावी असे निर्देश सुद्धा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. केवळ 30 दिवसांच्या आत बांगलादेश आणि रोहिंग्यांचा शोध घेऊन त्यांची घर वापसी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना तसे निर्देश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन करतील. मध्य रेल्वेची 12 स्थानकं जागतिक दर्जाची प्रवासी सुविधा आणि अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहेत. भारतामधील 1300हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास केला जातोय. 11वीमध्ये प्रवेश करण्यासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधील सरावाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून ऑनलाईन नोंदणी सुरू होईल. प्रवेश प्रक्रिया यंदा 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालनालयाचं उद्दिष्ट आहे. 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यामधील 9320 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुमारे 20,43,254 जागा उपलब्ध झाल्या. मात्र 10वीची परीक्षा केवळ 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यामध्ये तब्बल 5,87,821 जागांवर विद्यार्थी मिळणार नसल्याचं स्पष्टही झालंय. पुण्यामधील सिंहगड किल्ल्यावर जूनपासून प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे. पर्यटकांना प्लास्टिक बॉटलसाठी अनामत रक्कम भरावी लागेल. सिंहगडावर बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना नोटीस दिल्यानंतर प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला. जालना जिल्ह्यामध्ये शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश जारी करण्यात आलेले आहे. जालन्याचे अप्पर जिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी या संदर्भातले आदेश दिलेले आहेत. 2 जून 2025 पर्यंत शस्त्रसंधी आणि जमावबंदी लागू असतील. कोल्हापूरमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या संकेत पाटील या तरुणाने भारताचे स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याच्या आयुष्यावर आधारित पुस्तक लिहिलंय. आमदार रोहित पाटील यांना हे पुस्तक भेट दिल्यानंतर त्यांनी याचं फोटो सोशल मीडियावर शेअर केले. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताकडून केलेले हापूस आंबे स्वीकारले नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. रेडिएशन प्रक्रियेशी संबंधित कागदपत्र न दिल्याचं कारण देत आंबे नष्ट केल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचं 4 कोटींचं नुकसान झालं. गेल्या 10 वर्षांमध्ये प्रथमच हा प्रकार घडलाय. महाराष्ट्रामधील जुन्या गृहनिर्माण सहकारी सोसायटीसाठी पुनर्विकास करणं सदस्यांना स्वतःच शक्य होणार आहे. राज्य सरकारने सहकारी बँकांच्या मार्फत पुनर्विकास करण्यासाठी नाममात्र व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्वयं पुनर्विकास कर्ज योजना लागू केलेली सभासदांना याचा फायदा होणार आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भाविकांची कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई दर्शनासाठी मोठी गर्दी वाढली आहे. शुक्रवारपासून रविवारपर्यंत 3 दिवसांमध्ये तब्बल 2,38,000 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतलं. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान येथून येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना चांगलाच फटकारलेला आहे. शेतकऱ्यांना सी-बिल मागू नका हे सांगून नाही का मागता असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. आता सी-बिल मागणाऱ्या बँकांवर कारवाई होणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 7,80,000 शिधापत्रिका धारकांची ई-केवायसी प्रक्रिया अद्यापही अपूर्ण आहे. जिल्ह्यामधील 38,68,269 लाभार्थ्यांपैकी 30,87,740 जणांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ई-केवायसी नसलेल्या लाभार्थ्यांना धान्य मिळणार की नाही या संदर्भात शासन निर्णयावर अवलंबून राहावं लागणार आहे. नाशिककरांच्या मालेगावमध्ये बनावट वर्ग दाखवून कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा प्रकार समोर आलाय. 6 शाळांमधील 74 तुकड्यांना बनावट GRने मान्यता देण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव सुद्धा समोर आलंय. शिक्षण विभागाने मान्यता दिली नसताना जिल्हा परिषदेने परिपत्रक काढून मान्यता दिल्याचं उघडकीस आलंय.
कोल्हापूरमधील शिरोळमध्ये एकाच दिवशी खुनाच्या 2 वेगवेगळ्या घटना घडल्या. शिरोळमध्ये धारदार शस्त्राने वीटभट्टीवरील मजुराची हत्या झाली, तर हरोली इथं पाण्याच्या वादामधून एकाचा खून झाल्याची प्राथमिक माहिती. वसई विरार महापालिकेचे नगररचना उपसंचालक YS रेड्डी यांना निलंबित करण्यात आलंय. नालासोपाऱ्याच्या 41 अनधिकृत इमारती प्रकरणामध्ये YS रेड्डी यांचा सहभाग आढळून आलेला होता. त्यांच्या घरावर छापा टाकलेला असता बेहिशेबी 9 कोटी 60 लाखांची रोकड आणि 23 कोटींचं घबाड सापडलेलं होतं. लातूर जिल्ह्यामधील उदगीर शहरामधील अप्पाराव पाटील कौळखेडकर चौकामध्ये एसटी बस चालकास दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली. मारहाण करणाऱ्यांना अवघ्या 20 मिनिटात उदगीर ग्रामीण पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलाय आणि या मारहाणीमध्ये बस चालक जखमी झालाय. नागपूरच्या आकाशात पुढील 17 दिवस ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. 18 मेच्या मध्यरात्रीपासून 3 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी असेल. भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हा निर्णय आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा पाहणी दौरा केला. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून मनमानी होत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयामध्ये जाण्यापासून रोखलं जात असल्याचा आरोप केला गेला. अहेरीवरून सिरोंच्याकडे निघालेल्या अहेरी सिरोंच्या बसचा ब्रेक फेल झाला. मात्र चालकाने बस नियंत्रणात आणल्यामुळे पुढचा धोकादायक प्रकार टळलेला आहे. एसटी महामंडळाच्या भंगार बसेसमुळे हा प्रकार घडलेला असून आगारामधील भंगार बसेस काढून टाकण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.